मागील काही वर्षांपासून पुण्यातील सिंहगड रस्ता हा फक्त वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाऊ लागलाय। कारण या रस्त्यावर सकाळी असू देत किंवा संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याचं कारण आहे की म्हणजे या सगळ्या पुलांची सुरू असलेली कामं। मागील काही वर्षांपासून या तीनही पुलांची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते। मात्र 61 कोटी खर्च करून हा माझ्या मागचा 2.2 किलोमीटरचा पूल बांधण्यात आला आहे। याचं कामही आपण बघितलं तर साधारण पूर्ण झाल्याचं दिसून येतंय। 100% काम पूर्ण झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे। तरीही नेते मंडळी याच्या उद्घाटनाला उपलब्ध नाहीये, म्हणून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येत नाहीये असा आरोपही आता नागरिकांकडून होताना दिसत आहेत। 61 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला। त्याच्या मागे देखील एक पूल आहे। साधारण 3 टप्प्यात 3 पुलं या ठिकाणी बांधण्यात आले आणि त्यानुसार वाहतूक कोंडी फुटेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती। मात्र असं काहीही होताना आपल्याला दिसत नाहीये। हा पूल कशामुळे अडतोय याचा जेव्हा आपण महापालिकेला विचारलं तेव्हा या पुलावरची लोड टेस्ट व्हायची असं महापालिकेनं कारण दिलं। मात्र याचा सगळ्याचाच त्रास नेते मंडळीचा असू देत किंवा महापालिकेच्या लोड टेस्टचा जो त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय आणि याचा सगळा परिणामही नागरिकांवर होतोय। त्यामुळे सकाळच्या वेळेस असू देत किंवा संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीमुळे नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।